36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. महाराष्ट्रासह विदर्भात सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह तुफान पाणी बरसलंय. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसानं हिरावून घेतलाय. बऱ्याच शेतकऱ्यांचे गहू, कांदा, केळी, हरभरा अशा अनेक पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या पिकावर शेतकऱ्यांची आर्थिक देवाणघेवाण अवलंबून असते. यातच अंजनगाव सुर्जी तालुक्यामध्ये या वादळी वाऱ्यासह पावसाचा अनेक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. आमच्या प्रतिनिधींनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली आहे. शेतकऱ्यांना विचारलं असता शेतकऱ्यांनी त्यांची बिकट अवस्था आत्मकथन केली आहे. शासनाने या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली असं शेतकऱ्यांनी आमच्या प्रतिनिधींना सांगितलंय. काल संध्याकाळच्या सुमारास महाराष्ट्रासह इतर विदर्भामध्ये अचानक आलेल्या वादळी पावसामुळे अचानक म्हणजे बरेचसे अशा शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. मी एक चिंचोली गावामध्ये आहे. या चिंचोली गावामध्ये हे माझ्यासोबत शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांचं या केळीचं भरपूर अशा प्रमाणात नुकसान झालेलं आहे. यांनी सांगितले का जवळपास 5 ते 6 लाख रुपयापर्यंत माझं नुकसान झालेलं आहे. आपण बघू शकता की हे केळी आहे, हे पूर्ण म्हणजे पूर्ण बरखास्त झालेली केळी आहे. पूर्ण असे यांचे बरेचसे असे घड आहेत, ते आज पूर्ण झाडासुद्धा हे खाली पडलेले आहेत. यांनी शासनाला विनंती केली आहे की आमच्या या पिकाची पाहणी करून मंडळ अधिकारी असतील, तलाठी असतील, यांनी पंचनामे करावे आणि शासनाकडे त्याचा पाठपुरावा करावा, जेणेकरून यांनी हा लावलेला खर्च या शेतकऱ्यांना शासनाच्या तर्फे देण्यात यावा अशी या शेतकऱ्यांचं म्हणणे आहे. यांनी कुठून तरी असं सांगितलं आहे की बा आम्ही पैशाची ॲडजस्टमेंट करून आम्ही हे केळी पिकवलेली आहे, परंतु अचानक आलेल्या पावसामुळे आज आमचं लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे. आणि शासनाने जर आम्हाला हे नुकसान भरपाई जर ताबडतोब जर दिली तर कुठंतरी आम्ही कुठून पैसे आणले असतील, उसने पैसे आणले असतील, त्यांचे आम्ही देऊ. कुठंतरी या शेतकऱ्याला जर समजा मुख्यमंत्र्यांनी दखल जर घेतली आणि तात्काळ यांना जर नुकसान भरपाई जर दिली तर शेतकऱ्याचं कुठंतरी समाधान होईल. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी मंगेश इंगळे, अमरावती. माझं नाव विकास सुरेशराव बारबदे. हे माझे काका आहेत. यांचं काल हरभरा सोंगला सकाळी आणि संध्याकाळी 5-6च्या दरम्यान म्हणजे खूप जोराचा वारा होता आणि पाऊससुद्धा होता. तर त्यामुळे यांचे जे सोंगलेलं जे कळपं होते ते वावरातही फैलले आणि काही बाजूच्या शेतात तिकडे उडून गेले. आता यांचं नाही काही तर 3 लाख रुपयाचा इथं म्हणजे माल पडलेला होता. पूर्ण जो हरभरा होता, किती एकरात हरभरा होता? 3 एकराचा हरभरा होता. पूर्ण नाहीसा झालेला आहे. पूर्ण नाहीसा झालेला आहे. तुम्ही पाहू शकता एकदम म्हणजे गाठे खाली पडले, ते कळप हेकोळे झाले, शेतात हरभराच नाही राहिलेला आहे. आणि विशेष म्हणजे आता आमचं कृषी सेवा केंद्राचं एकाच कृषी सेवा केंद्रातून बिल असते, तर त्यांचा आम्हाला काल परवा दिवशी फोनही आला होता की बिल जमा करा. तर त्यांना म्हटलं की हरभरा काढल्यानंतर देतो बा. आता हरभराच नाही आहे तर बिल कुठचं द्यायचं? बिल आहे, यांच्या मुलाचं लग्न झालं, त्याच्यासाठी कर्ज घेतलं होतं, या हरभऱ्यासाठी कर्ज घेतलं होतं. शेती कर्जबाजारी होऊन समजा आणि आता कर्जबाजारी होऊन शेती पिकवली. अचानक आलेल्या पावसामुळे लाखो नुकसान झालं. आता असा विचारही नव्हता करत माणूस. आता पुढचं अजून पुढची शेती करायसाठी बी भरण आणा लागते. शासनाने याची दखल घ्यावी. शासनाने याची दखल घ्यावी, कारण की आम्ही सकाळी मॅडमला फोन लावला, पटवारी मॅडमला. आमचे ते कृषी सहाय्यक अधिकारी आहेत वारकरी साहेब, त्यांना फोन लावला होता. ते आले, इथं पंचनामा केला, त्यांनी फोटो वगैरे काढले. आता पुढे काय माहीत काय होते. तर दादा, आपलं नाव काय? माझं नाव स्वप्नील नरेंद्र बारबदे आणि राहणार चिंचोली खुर्द, तालुका अंजनगाव सुर्जी, जिल्हा अमरावती. आणि आमचं या ठिकाणी केळीचं शेत आहे. काल अचानक दिनांक 30 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6च्या सुमारास खूप वादळी वाऱ्यासह या ठिकाणी पाऊस पडला आणि खूप जोरात वादळी वारं असल्याकारणाने आमच्या केळीचं प्रचंड या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. या झालेल्या केळीच्या नुकसानीची पाहणी आज रोजी वारकरी साहेब, कृषी अधिकारी, सहाय्यक अधिकारी यांनी आज सकाळी येऊन पाहणी केली. या केळीमध्ये प्रचंड नुकसान झालं असून सरकारने आम्हाला तातडीनं मदत द्यावी व पाहणी करावी. ही 3 एकराची केळी आम्ही या ठिकाणी लावलेली आहे. यामध्ये जवळपास खूप मोठा प्रचंड नुकसान केळीचं झालेलं आहे. जवळपास 5 ते 6 लाख रुपयाचं या ठिकाणी आमचं अंदाजे नुकसान झालेलं आहे.
यामध्ये जवळपास 200 ते 300 झाडांचं खूप मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. आणि तुम्ही याची माहिती मंडळ अधिकारी असतील, पटवारी असतील हो, यांना दिली होती? आमच्या तलाठी मॅडम ज्या आहेत त्यांना सुद्धा आम्ही फोनद्वारे माहिती दिली. ते सुद्धा पाहणी करण्यासाठी येतो म्हणाल्या आणि सोबतच वारकरी साहेब, सहाय्यक कृषी अधिकारी हे सकाळी पाहणी करून गेलेले आहेत. त्यांनी संपूर्ण केळी बागेची पाहणी केलेली आहे. या ठिकाणी खूप मोठं नुकसान झाल्याकारणाने शासनाने आम्हाला तातडीनं मदत द्यावी हीच आमची शासनाकडून अपेक्षा आहे.